देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या ज्या वेळेस रक्त सांडण्यात आलं, मग वेगवेगळी तुम्ही अर्पणं लेवीच्या पुस्तकात पाहू शकता की परमेश्वराने काय योजना केली. मग जशी अर्पणं दिली जायची तसं लोकांचं पाप माफ व्हायचं, पण परत लोक पाप करायचे, परत अर्पण करण्यासाठी सज्ज असायचे. मग परमेश्वराची जी उपस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. सुरुवातीला पहिल्या दोनच वचनात आपल्याला कळतं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली, उत्पन्न केली, परमेश्वराने घडवलं. आणि तो जो समय आहे तेव्हा देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. देवाचा आत्मा जलाशयावर म्हणजे आता देवाची साक्षात परमेश्वराची उपस्थिती जलाशयावर आहे. आता हे म्हणू नका की पवित्र आत्मा आहे, असं नाही. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, तीन देवाची आपण सेवा करत नाही. आपला देव एकच आहे. जर मी म्हणतो की देवाचा आत्मा तिथं तळपत आहे, साक्षात देवाचीच उपस्थिती आहे, कारण की पवित्र आत्मा देवच आहे. तर या ठिकाणी देवाचा आत्मा जलाशयावरती आहे, परमेश्वराची उपस्थिती जलाशयावरती आहे. मोशेशी देव बोलत असताना ती उपस्थिती एका झुडपामध्ये आली. झुडपामध्ये अग्नी स्वरूपामध्ये परमेश्वराचं दर्शन मोशेला घडत आहे आणि त्या अग्नीमधून परमेश्वराचा शब्द त्याच्या कानी पडत आहे. म्हणजे कधी जलाशयावरती उपस्थिती, कधी झुडपामध्ये परमेश्वराची उपस्थिती. आणि ना एक वस्तू परमेश्वर देव बापाने मोशेला तयार करण्यासाठी सांगितली होती, आणि ती म्हणजे कराराचा कोश. आणि त्या कराराच्या कोशामध्ये तीन महत्त्वाच्या वस्तू होत्या, आणि त्या कोशावरती देवाचं खूप सामर्थ्य आणि देवाची सामर्थ्याची उपस्थिती त्याच्यावरती होती. हा कोश ज्यावेळेस निर्माण केला त्यावेळेस इस्रायल लोक वेगवेगळ्या ठिकाणी तो कोश घेऊन जात होते. का? कारण त्यांचा प्रवास चालू होता. जसं ते मिसरमधून निघाले, याजकांच्या खांद्यावरती कोश होता, आणि शेवटी मग यार्देन दुभागेपर्यंत तुम्हाला माहिती आहे की तो कोश त्यांच्याबरोबर होता. निवास मंडप उभारला जायचा, आणि निवास मंडप त्यांच्या मध्यभागी उभारला की त्याच्यामध्ये अतिपवित्र स्थानात हा कराराचा कोश ठेवला जायचा. या कराराच्या कोशावरती साक्षात देव बापाची पवित्र उपस्थिती होती, आणि त्या कोशाविषयी परमेश्वर फार आवेशी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मग हा कोश तिथून ज्यावेळेस पुढे कनान देशापर्यंत येऊन पोहोचला, आणि मग त्या कोशाचा अनेक ठिकाणी प्रवास तुम्हाला पाहायला मिळतो. जर आपण पहिले शमूएल 3 अध्याय आणि 3 वचनात पाहिलं, एक लहानसं बाळ त्या कोशाजवळ झोपलेलं आहे. त्या बाळासाठी ते दिवस होते की त्याने आईच्या कुशीत झोपावं. शमूएलाबद्दल बोलतोय मी. आईच्या कुशीत ज्या दिवसांमध्ये त्या बाळाने राहायला पाहिजे त्या दिवसामध्ये तो कराराच्या कोशाजवळ झोपत होता, कराराच्या कोशाच्या सानिध्यात होता. पुढे जाऊन हा फार मोठा देवाचा अभिषिक्त दास बनला. याचा काय अर्थ आहे की आपली लेकरं देवाजवळ बालपणीच घेऊन या. जेव्हा ते देवाच्या उपस्थितीत राहतील त्यावेळेस येत्या दिवसात त्यांच्या जीवनातून देवाचं फार मोठं गौरव प्रकट होईल. बालपणापासूनच त्यांना चांगली संगत मिळणं गरजेचं आहे. मग हा कराराचा कोश आपल्याला तिथं पाहायला मिळतो, त्या तंबूमध्ये म्हणता येईल, त्या ठिकाणामध्ये कोशाजवळ हा बाळ आहे. मग तिथून पुढं आपण पाहतो की पलिष्ठांबरोबर युद्ध झालं, आणि युद्धामध्ये या लोकांनी तो कोश तिथं घेऊन गेले, कारण की तेव्हापासून आजपर्यंत परमेश्वराची उपस्थिती आपल्या पुढं जाईल हा यहुद्यांचा आजही विश्वास आहे. आणि म्हणून जी पहिली मोशेची 5 पुस्तकं आहेत, ज्याला आपण तोरा म्हणतो, आजही इस्रायल लोक युद्धावर जात असताना तोरा घेऊन पुढं जातात. एखाद्या मोठ्या व्हॅनमध्ये किंवा एखाद्या सैनिकाच्या पाठीवरती आधी ते बायबल घेऊन जातात आणि पुढं जातात. म्हणून आजपर्यंत इस्रायल लोकांना यश मिळतं. म्हणून देवाच्या वचनाला जे पहिलं प्राधान्य देतात ते लोक जीवनात कधी हारू शकत नाहीत. परमेश्वराच्या वचनाला प्रथम प्राधान्य देणारे लोक, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती, देवाचं यश टिकून राहतं. मग ह्यांनी पण कोश नेला. आता कोश नेल्याच्या नंतर त्या समयामध्ये इस्रायल लोक काय देवाबरोबर नीट नव्हते. देवाबरोबर त्यांचा संपर्क नीट नव्हता. त्यांनी खूप चुका केलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळं ना काय व्हायचं की ज्यावेळी ते चुका करायचे त्यांना शासन पण व्हायचं. मग अशा प्रसंगामध्ये इस्रायल लोक पलिष्ठांपुढे त्यांना हार पाहावी लागली. कोश फक्त दिखाव्यासाठी पुढे घेऊन गेले, पण जो कोशाचा परमेश्वर आहे त्याच्याबरोबर हे लोक डिस्कनेक्ट होते. यांनी दिखावा केला, आम्ही किती धार्मिक आहेत बघा, आमचा कोश पुढे चाललाय, आम्ही किती चांगले आहेत बघा, आमचा कोश पुढे चाललाय. अरे कोश पुढे चाललाय, पण तो देव तुझ्याबरोबर नाहीये.
आणि त्या परिस्थितीत त्यांना हार पाहावी लागली. आणि त्या प्रसंगी ज्यावेळेस हे सगळे इस्रायल लोक पळून गेलेत, मग बलिष्ठांनी निर्णय घेतला की आता आपण यांचा जो बॉक्स दिसतोय, पहिले शमूएल 4 अध्यायात सगळं वर्णन केलेलं आहे. त्यांना तो वाटलं की चला काहीतरी बॉक्स आहे सोन्याचा, उचला आणि घेऊन चला. ते उचलले, घेऊन गेले. आता घेऊन गेले, अशदोदमध्ये घेऊन गेले. बघा तो प्रवास कसा आहे. देवाच्या उपस्थितीबद्दल मी बोलतोय आणि थोडे काही गोड गैरसमज आज प्रभू येशूच्या रक्ताने धुतले जातील. ऐकताय तुम्ही? बरं, ऐका, लक्ष देऊन ऐका. ऐकणारे लोक देवाला खूप आवडतात. तर अशदोद या ठिकाणी ते कराराचा कोष घेऊन गेले. आता कोष कोणाकडे ठेवायचा? तुझ्याकडे ठेवतो का? नको, हे कसलं तरी देवाचं वाटतंय. मग आपण काय करू, आपला दागोन आहे ना त्याच्याबरोबर ह्याला पण देऊ ठेवून. अच्छा, दोघांना एकत्र ठेवायचं. आयडिया चांगली वाटली काही लोकांना. वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मग त्यांनी अशदोदकरांनी काय केलं की हा देवाचा पवित्र कोष आहे, तो दागोनाच्या मंदिरी त्यांनी नेऊन ठेवला. आता दागोन मनात विचार करत असेल, बाबांनो मी खोटा देव आहे रे, तुम्ही खऱ्या देवाला आज माझ्या पुढं आणलंय. दागोन थरथर कापत असेल, अरे रोज माझी पूजा अर्चा करता, माझ्या पुढं तुम्ही काय काय करता, मला तुम्ही एवढं चांगलं मानता, तुम्ही आज माझ्यासाठी हे काय संकट आणून उभं केलंय. एक तर त्याला बाहेर काढा, नाही तर मला बाहेर काढा, पण आम्ही एकत्र नाही राहू शकत. आणि मग सगळे लोक, पहिले शमूएल 5 अध्याय 1-7 वचनात सांगितलं की त्या ठिकाणचे लोक कराराचा कोष दागोनाच्या मंदिरी ठेवून ते निघून गेले. सगळे निघून गेले, फक्त इकडं कोष आणि दागोन आहे. इकडे सत्य परमेश्वर आहे, जिवंत देवाची उपस्थिती आहे, आणि एकीकडे सैतान आहे. प्रियांनो, त्या परात्पर देवाच्या उपस्थितीत कोणीही उभं राहू शकत नाही. परात्पर देवाच्या उपस्थितीमध्ये प्रत्येकाला नतमस्तकच व्हावं लागतं. अख्खा स्वर्ग त्याच्या पुढे नतमस्तक आहे. आणि त्यांनी चॅलेंज केलंय, एक दिवस असा येईल प्रत्येक गुडघा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकला जाईल, प्रत्येक जिव्हा कबूल करेल प्रभू येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. नेक्स्ट डेला सगळे दागोनाचे भक्त वगैरे सगळे जमा झाले. दार उघडून बघतात, कोष आहे तिथंच आहे, पण दागोन दिसेना. कुठं गेला? खिडकीतून उडी मारून गेला की कुठे गेला? नाही, अरे तो खाली पडलाय, उचला त्याला, उचला लवकर. परत उभं केलं त्या दागोनाला आणि मग परत ते निघून गेले. आणि नेक्स्ट डेला तर असा चुराडा झाला की उंबऱ्यापर्यंत तुटून पडला, हात वगैरे तुटून सगळे दागोनाचं. मग त्या दिवसापासून अशदोद काय सगळे बलिष्ठी दागोनाच्या मंदिराच्या उंबऱ्यावर पाय ठेवत नाही, कारण त्यांना कळालं की सेनांचा यहोवा देव जिवंत परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, त्याच्या पुढं त्याला कुठल्याही बाकीच्या गोष्टी चालत नाहीत. हा जिवंत देव आहे, हा जिवंत परमेश्वर आहे. ख्रिस्ती लोकांनी समजावं त्यांचा देव किती सामर्थ्यवान आहे. त्यांच्या देवाच्या सामर्थ्यापुढं सैतानाची सत्ता उभी राहू शकत नाही. आमच्या परमेश्वराच्या जोडीला बाकी इतर कोणाचीही उभं राहण्याची ताकद आणि लायकी नाही. प्रियांनो, हा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. ही देवाची उपस्थिती आहे. या लोकांना कळालं, अशदोदकरांना, की नको आता याला इथून काढूया. आणि मग त्यांनी 5व्या अध्यायाच्या 8-9 वचनामध्ये त्यांनी गत इथं पाठवलं, कोष गतला पाठवलं. गत कोणाचं गाव होतं? गल्ल्याताचं गाव होतं. गत गल्ल्याताच्या गावी गेला आणि मग तिथल्या सगळ्या लोकांना अंगावरती ग्रंथी उठला, असे मोठे मोठे फोड, त्यांचा आक्रोश गगनाला जाऊन पोहोचला. मग त्यांनी म्हटलं की आता आपल्याकडं अशदोदवाल्यांनी पाठवलंय, आता आपण अजून थोडं पुढं पाठवू. त्यांनी एक्रोनला पाठवला. एक्रोनवरून त्यांनी बेत शेमेस इथं शेवटी बैलगाडीत गायी जुंपल्या त्याला आणि त्याच्यात तो कोष ठेवला आणि तिकडे पाठवला. पूर्ण बलिष्ठांच्या मुख्य शहरांमध्ये कोष गेला आणि सगळ्यांना पीडा झाल्या. ही एक नाण्याची दुसरी बाजू थोडी समजून घेणं गरजेचं आहे आज, की कराराचा कोष म्हणजे देवाची उपस्थिती. देवाची उपस्थिती आल्यानंतर आम्हाला एवढंच माहिती आहे, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, पण कधी कधी एहेजकेल 37 प्रमाणे तो कधी कधी आपल्याला शुष्क अस्थींच्या खोऱ्यामध्ये पण घेऊन जाऊ शकतो. नेहमीच हिरव्यागार कुरणात नेणार नाही, पण शुष्क अस्थीच्या खोऱ्यात जरी नेलं
तरी तो परमेश्वर त्या शुष्क अस्तींच्या खोऱ्याला सुद्धा हिरवगार कुरण करायची ताकद ठेवतो. तो आपला जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी प्रभूचं वचन आहे की 6व्या अध्यायाच्या पहिले शमूएल 6:14 मध्ये सांगितलंय की तो बेत शेमेस येथे बैलगाडी झुंपून त्या ठिकाणी कराराचा कोष आणण्यात आला. ज्यावेळेस यहोशवा नावाचा एक व्यक्ती तिथं होता, त्याच्या शेतात जाऊन बैलगाडी थांबली. आता थांबली म्हणजे कोष आला, सगळे लोक आनंदी. आता इतके लोक आनंदी झाले, इतके आनंदी झाले, पहिले शमूएल 6 मध्ये बायबल सांगतं 14व्या वचनामध्ये की जवळपास हजारो लोक जमले होते आणि त्यांनी एक मिस्टेक केली की त्यांनी येऊन कराराच्या कोशाचं निरीक्षण केलं. निरीक्षण कळतं तुम्हाला? रस्त्यावरती 2 जणांची भांडणं चालली असले लोक थांबतात नाही का, गाड्या बाजूला लावून निरीक्षण. असं बोललं तो त्याला, तो तसं सोडवायला कोणी नाही जाणार. काही लोक निरीक्षण खूप करतात, इतकं निरीक्षण करतात स्वतःच्या जीवनाचं नाही करणार. नको नको त्या प्रसंगात काय काय देखावे बघायला जातील बाहेर. त्यांना विचारलं, अरे आपण ख्रिश्चन आहेत तिकडं नसतं जायचं? काय नाही, निरीक्षण करायला गेलो होतो. आता निरीक्षण कसं भारी पडतंय बघा पुढे. इतकं निरीक्षण केलं, इतकं निरीक्षण केलं आणि जवळपास 50,000 आणि 70 पुरुष फक्त निरीक्षण केल्यामुळं मरण पावले. म्हणजे कोशाकडे बघितलेलं पण देवाला आवडत नाही. किती लोक आमेन म्हणतात त्या गोष्टीला. जो कोश पलिष्ठांसाठी त्रासदायक ठरला, तोच कोश इस्रायल लोकांसाठी पण त्रासाचं कारण ठरला. थोडं समजून घ्या बारकाईने. त्याचं निरीक्षण केलेलं पण देवाला आवडलं नाही. तिथून तो कोश घेतला आणि मग नंतर किर्यात यारीमकर या ठिकाणावरती तो ठेवण्यात आला आणि जवळपास मोठा कालावधी त्या ठिकाणी हा कोश राहिला. 20 वर्ष तिथं कोश राहिला. किर्यात यारीम इथं 20 वर्ष कोश राहिला. आणि मग त्याच्यानंतर शौल एकदा कोश आणायला सांगतो युद्धात, कोश घेऊन या, युद्धावर जायचं. आणि मग पुढे जेव्हा दाविदाचा टर्न येतो त्यावेळेस 30,000 माणसं बरोबर घेऊन दावीद कोश आणायला गेला. तीच देवाची उपस्थिती. आता जसं त्यांनी बैलगाडी बनवली, कोश वगैरे त्याच्यात ठेवला आणि मस्त नाचत बागडत सगळे इस्रायल लोक निघालेत. 30,000 लोक आनंदाचा गजर करतात, कोश घेऊन चालले. आता जाता 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 त्या बैलगाडीला जे बैल जुंपले होते, एका बैलाला लागली ठोकर आणि ठोकर लागल्यानंतर आता अशी परिस्थिती आली की कराराचा कोश गाडीतून खाली पडणार आहे. पडू द्यायचं का? पडू दे, आपल्याला काय करायचं? पडू द्यायला पाहिजे का? नाही, वाचवलं पाहिजे. उज्जा नावाचा व्यक्ती तुमच्या माझ्यासारखाच होता. असा माझ्या देवाचा कोश आहे, पडू नाही द्यायचं. त्याने डायरेक्ट जाऊन धरला तो कोश, असा पकडला. जसं त्याने कोश पकडला, मृत्यूने त्याला पकडलं, जागीच खलास. उज्जा मरण पावलं. दाविदाने बघितलं, हात लावलं तरी मरतं. उद्या न जाणो माझ्या घरी घेऊन गेलो, ब्रश करता करता काही जाऊन उभा राहिलो, हात ठेवला तरी मरल मी. घरात लहान मुलं खेळत असली, थोडा हात लागला कोशाला तरी मरतील. हा जुना करार आहे, फार भयंकर आहे. नको मला कोश. कोणाचं घर आहे रे बाबा ते समोर दिसतं? ओबेदादोम गित्ती, त्याचे मरू दे, त्याच्या घरी घेऊन जा. मला कोश नको, दावीद म्हटला. घेऊन जा, त्याच्या घरी ठेवा. खाली माना घालून सगळे 30,000 लोक आपल्या यरूशलेमेला परत आले. आता ओबेदादोम गित्तीच्या घरी जेव्हा कोश राहिला, त्याच्या घरातल्या लोकांना कुठल्याही प्रकारचे फोड आले नाहीत, कुणी तिथं मरण पावलं नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट झालं नाही. उलट अख्ख्या घराण्याला त्याच्या बरकत मिळाली. अशी बरकत 3 महिन्यात मिळाली. त्याने आयुष्यात कधी बरकत पाहिली नव्हती, ती बरकत त्याला मिळाली. दाविदापर्यंत बातमी गेली, अरे तो ओबेदादोम गित्ती गरीब माणूस, त्याच्या घराला बरकत मिळाली आहे. जसा कोश त्याच्या घरात आहे, 3 महिन्यात त्याला बरकत मिळाली. दाविदाने डिसिजन घेतला, ती बरकत त्याच्यासाठी नाही, ती बरकत माझ्यासाठी पाहिजे. चला आपण जाऊ आणि कोश घेऊन येऊ. ह्यावेळेस मात्र त्यांनी पलिष्ठांसारखं बैलगाडीत नाही ठेवलं. ही पलिष्ठांची रीत आहे. म्हणून दुसऱ्यांच्या रीतीभाती आपल्यामध्ये येऊ देऊ नका. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आपण ख्रिस्ताचे लोक आहोत, येशूला मानणारे लोक आहोत. जगातल्या गोष्टी आपल्यात शिरकाव करता कामा नयेत. जगातल्या गोष्टी आपल्यात येता कामा नयेत. आपली रीत वेगळी, कारण आपला देव वेगळा आहे, लक्षात ठेवा.
आपला परमेश्वर निराळा आहे, तर आपल्या रीती पण निराळ्या आहेत आणि आपल्याला जगिक गोष्टी, सैतानी गोष्टी मुळीच चालत नाहीत. आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे. जसा तो कराराचा कोश याजकांनी घेतला, दाविदाने नाचायला सुरुवात केली. नाचत गात देवाची स्तुती आराधना करत देवाला गौरव देत दावीदपुरात तो कोश घेऊन आला. बायको टेरेसवरून पाहते खिडकीतून वरून. तिला असा तिरस्कार वाटला नवऱ्याचा. अरे तूच एक राजा आहेस का? माझा बाप पण राजा होता, पण असा उघडा वागडा होऊन कधीच नाही नाचला माझा बाप. शाऊल कधी नाचला का? असं नाही नाचला. मिखलला खूप तिरस्कार वाटला दावीदाचा. नवरा जसा तिला भेटला तर म्हणजे दावीद, ती डायरेक्ट नवऱ्याला हलकट म्हटली. नवऱ्याला डायरेक्ट काय हलकट माणसासारखं वाटलं. तुम्ही बायबलमध्ये लिहिलंय स्पष्ट. आणि त्या दिवशी ती दाविदाचा विरोध नव्हती करत, ती डायरेक्ट परमेश्वराच्या उपस्थितीचा विरोध करत होती. त्या दिवसापासून ती मिकल वान झाली. म्हणजे मी काय सांगतोय की एकीकडे हा कोश माणसाला बरकत देऊन आशीर्वादित करतोय, दुसरीकडे कुणाला वांस करतोय, कुणाला आजारी पाडतोय, कुणाला दरिद्री करतोय. काय म्हणजे त्याच्या मागं रहस्य काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. देवाची उपस्थिती आल्यानंतर फक्त कल्याणच होईल असं नाही. देवाची उपस्थिती फक्त तुम्हाला बरकत देणार नाही. देवाची उपस्थिती फक्त तुमचं घर भरून तुम्हाला दागदागिने पैसा देणार नाही. देवाची उपस्थिती फक्त तुमचं कल्याणच करेल असं नाही. देवाची उपस्थिती, त्या उपस्थितीशी ज्या वेळेस झुंज घेतली याकोबाने, त्या दिवशी तो लंगडा झाला. लक्ष देऊन ऐका, याकोबाला भेट झाली परमेश्वराच्या देवाच्या उपस्थितीची, त्या दिवशी तो लंगडा झाला. शाऊल नावाचा व्यक्ती लोकांचा छळ करायचा, ज्या वेळेस परमेश्वराची भेट झाली त्या दिवशी तो आंधळा झाला. ज्या दिवशी येशू जक्कयाच्या घरी गेला, जक्कयाने सगळं वाटून टाकलं. मला खूप वेळा विचार येतो, बायको जर माहेरी गेलेली असेल तर, जक्कयाची माहेरून आली रिटर्न, साहेब हे फ्रीज ठेवलं होतं कुठे गेला? अगं बाई ते कपाट माझ्या बापाने दिलेलं. अरे माझ्या घरातले दागिने कुठे गेले? अरे माझ्या वस्तू कुठे गेला? अरे तिजोरी रिकामी केलेस काय? आज या घराला तारण मिळालं आहे. या जगिक गोष्टींची आपल्याला गरज नाही. येशू या घरात आलेला आहे, आपला उद्धार झालेला आहे. देवाची उपस्थिती कधी कधी असं काम करते. प्रभुभोजन घेतो आपण, घेतो का नाही घेतो? काय लिहिलंय बायबलमध्ये? जो अयोग्य प्रकारे भाकर खाईल, हा प्याला पिईल, त्याला मी ऑस्कर देईन, त्याचा सत्कार होईल. देवाच्या उपस्थितीशी आम्ही फार गांभीर्याने वागलं पाहिजे. आजकाल इतके प्रीचर्स आहेत, प्रभू माझा मित्र आहे, प्रभू माझा, मी त्याच्या विरुद्ध नाहीये. तो अब्रामाचा मित्र होता, आपला पण मित्र आहे. तो मित्र असताना तुझा देव पण आहे ना, विसरू नकोस. देवाशी आमचं घनिष्ठ नातं असावं, पण मित्र बनवून त्याला कॅज्युअल घेऊ नका. एक साधारण काहीतरी आहे असं त्याला समजू नका. तो तुमचा स्वर्गीय बाप आहे, त्याचा सन्मान त्याला दिलाच पाहिजे. त्या परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनात त्या पद्धतीने झालं पाहिजे. बलिष्ठांवरती कराराचा कोश त्यांच्याकडे असताना त्यांच्यावर संकट का आली? कारण त्यांच्याकडं बलिदानाचं कोकऱ्याचं रक्त नव्हतं, त्यांच्याकडं समर्पण नव्हती, त्यांची पातक तशीच होती आणि त्या पापामध्ये त्यांनी परमेश्वराच्या उपस्थितीला आपल्याकडे आमंत्रित केलं होतं. आज सर्वप्रथम आमचं जीवन येशूच्या रक्ताने शुद्ध झालं पाहिजे आणि मग त्यानंतर जी उपस्थिती आपल्या जीवनात येते ती उपस्थिती आपल्याला बरकत देते. ती उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येते. नाही तर पाप पण चालू आहे आणि पवित्र कामं पण चालू आहेत. प्रभूचं येणं समीप आहे. त्या दिवशी कळेल प्रभूजी प्रभूजी म्हणणारे कोण आहेत, खरंच जाणारे कोण आहेत आणि कोणाचं मध्येच तिकीट कॅन्सल होते त्या दिवशी पक्क कळेल आपल्याला. जी उपस्थिती पाण्यावरती, जलाशयावरती होती, जी उपस्थिती झुडपात होती, जी उपस्थिती कराराच्या कोशावरती होती, नंतर कराराच्या कोशाचा सगळ्यात शेवटी उल्लेख दुसरे इतिहास 35:3 मध्ये आलेला आहे
आणि त्यांनी याजकाला सांगितलं, आता तुम्हाला खांद्यावर कोष घ्यायची गरज नाही आहे, कारण आता शल्मोनाच्या मंदिरात कोष ठेवण्यात येणार आहे. आणि तिथं तो शेवटचा उल्लेख आला. मग त्या शल्मोनाच्या मंदिरात कोष होता, तिथं इतकी देवाची उपस्थिती उतरून आली, पूर्ण मंदिर देवाच्या तेजाने भरून गेलं असं बायबलमध्ये लिहिलं आहे. देवाचं तेज पूर्ण मंदिरामध्ये भरून गेलं एकदम. हे पहिलं मंदिर होतं, देवाच्या उपस्थितीने भरून गेलं. नंतर नबुकदनेस्सर राजाने ते मंदिर पाडून टाकलं. त्याच्यानंतर परत मंदिर बांधलं, ज्याला आपण जेरुबाबेलचं मंदिर म्हणतो. मग त्या मंदिरात अशी उपस्थिती उतरली का? अजिबात नाही. लोक सगळे बाहेर वाट बघत होते. आम्ही ऐकलंय, आमच्या आजोबांनी, पुरातन लोकांनी सांगितलं आम्हाला, मंदिर ज्यावेळेस शल्मोनाने देवाला दिलं, देवाचं तेज मंदिरात उतरून आलं, साक्षात परमेश्वर उतरून आला आणि सगळे डोळे वटारून बघत असतील. आता येणार आहे देवाची उपस्थिती. बघा आता तुम्ही सगळे बघा, मंदिराचं समर्पण केलं, उपस्थितीच आली नाही, देव उतरला नाही, कुठंच मेन्शनच नाही आहे. पण मला विचाराल त्या मंदिरात देव आला का, तर मी म्हणेल हो आला. कधी आला माहिती आहे? ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, 8व्या दिवशी समर्पणासाठी जेव्हा त्याला मंदिरात घेऊन गेले, त्या दिवशी देव मंदिरात आला होता. प्रियांनो, हालेलुया, देवपुत्र त्या मंदिरात आला होता. म्हणजे याचा अर्थ, मंदिर तुम्ही बांधलं की देव तिथं असणारच. इथं देव आहे, इथं परमेश्वराची उपस्थिती आहे. हे मंदिर देवाच्या तेजाने भरलेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवता का? हालेलुया, प्रभूला धन्यवाद. देवाची उपस्थिती इथं आहे. देवाचं मंदिर पवित्र असावं ही देवाची इच्छा आहे. काही लोकांनी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने पाहिलं की ते मंदिर अपवित्र केलेलं आहे, लुटारांची गुहा केली होती, क्रय विक्रय, ॲक्च्युली क्रय विक्रय करत होते, काही चुकीची गोष्ट नव्हती मला विचाराल तर. का? कारण की मंदिरात तुम्हाला ज्या गोष्टी समर्पण करायच्यात, होले द्यायचेत, कबूतर द्यायचेत, काही तुम्हाला अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये, तर लोक, आता समजा एखादा 50 किलोमीटरवरून प्रवास करून आलाय, तो कुठून एवढ्या लांबून घेऊन येणार? त्याला चर्चच्या दारात इथंच मिळालं, तिथंच त्याने घेतलं, अर्पण केलं. त्यांच्या सोयीसाठीच होतं ते, त्यांच्या सोयीसाठीच होतं. हे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मदतीसाठीच ते होतं. पण का येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपला राग व्यक्त करतो? एक साधं सोपं कारण आहे, त्यांनी बाजार जो आवाराच्या बाहेर पाहिजे तो आवाराच्या आत आणला होता. एवढीच चूक होती, बाकी काय नाही. देव बापाला सेवेमध्ये बाजार आवडत नाही. मग हा जो बाजार आहे तो देवाला मंदिरात आवडत नाही. कितीतरी ठिकाणी लोक प्रार्थना करण्याचे पैसे घेतात. ऐकताय तुम्ही? खूप दुःखाची गोष्ट आहे. तुमच्या आजारासाठी प्रार्थना करतो, पण एवढं द्यावं लागेल. भविष्यवाणी करतो, एवढे पैसे द्यावे लागतील. आज चाललंय जगात, काही लोकांनी चेहरे केलेत, मी पण जाऊन आलोय. असं करू नका. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगेन, जे लोक प्रार्थना करण्याचे पैसे घेतात ते सगळे सैतानी आत्म्याने प्रवृत्त आहेत. माझ्या प्रभूने सांगितलं, मी तुला फुकट दिलंय, तू पण फुकट दे. आता काही लोकांच्या मनात प्रश्न पडलाय, मग पाळक साहेब तुम्ही हे दान दशमांश देण्यावरती का सांगता? काही लोकांना प्रश्न पडला असेल. दान दशमांश ह्याच्यासाठी देऊ नका की तुम्हाला कोणी प्रार्थना विकते. दान दशमांश ह्याच्यासाठी आपण देतो की देवा, या पैशापेक्षा माझं प्रेम तुझ्यावर जास्त आहे. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी मी देत आहे, तुझ्या गौरवासाठी देत आहे. मी देण्यातून हे दाखवत आहे की या पैशावर माझं प्रेम नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे, म्हणून द्या. बाकी तुमच्या देण्याने देवाचं राज्य चाललेलं नाही आहे. त्याला चालवायचं, तो कावळे पाठवतो आणि सेवकांच्या गरजा पूर्ण करतो. आज तुमच्यासाठी कांबळेला पाठवलं. आमेन, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ती जी उपस्थिती मंदिरामध्ये उतरली होती, मंदिर पडलं, नबुकदनेस्सरने तोडून टाकलं. उपस्थिती कुठं गेली? उपस्थिती त्याला नष्ट करता आली का? नाही. देवाची उपस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग सरते शेवटी ज्यावेळेस पेंटिकॉस्टचा दिवस आला, प्रेषित 2:1-11 आणि कुठं गेली ती उपस्थिती?
ती डायरेक्ट मनुष्यावरती उतरून आली. ती देवाची उपस्थिती, देवाचं सामर्थ्य आज जलाशयावरती नाही, झुडपात नाही, ती उपस्थिती डायरेक्ट तुमच्या आणि माझ्या जीवनावरती आलेली आहे. आणि म्हणून देवबापाने तुम्हाला आणि मला त्याचं मंदिर केलेलं आहे. जर आमच्यामध्ये ख्रिस्ताची वस्ती व्हावी तर अपवित्र ठिकाणी पवित्र देव कसा राहील, त्यासाठी आम्हाला आधी येशूच्या रक्ताने धुतलं जाणं गरजेचं आहे. आपल्या मुखातून अपशब्द काढून टाकले पाहिजेत, जीवनातले वाईट विचार काढून टाकले पाहिजे, स्वतःला शुद्ध करणं गरजेचं आहे. वाईट गोष्टीपासून सगळ्या प्रकारच्या मोहपाशांवरती विजयी जीवन जगलं पाहिजे. मग ती देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये टिकून राहील, मग ते सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये टिकून राहील. 1 पेत्र 1:16 मध्ये बायबल सांगतं, 1 पेत्र 1:16, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. त्याची लेकरं कशी पाहिजेत? देवाच्या प्रतिरूपाचे आपण आहोत. जर परमेश्वर पवित्र आहे तर तसंच पावित्र्य परमेश्वराकडे जसं पावित्र्य आहे तसं मंडळीकडं, प्रत्येक सदस्याकडं, आम्हा प्रत्येकाच्या जीवनात ते पावित्र्य असलं पाहिजे. ख्रिस्ताची लेकरं आपण शोभू, या प्रकारचं जीवन आम्हाला प्राप्त होणं गरजेचं आहे. जसा देव पवित्र आहे, आम्ही पवित्र राहणं गरजेचं आहे. 1 पेत्र 1:15, एक आधीचं वचन त्याच्या, तर तुम्हाला पाचरण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. जसा पाचरण करणारा पवित्र आहे, ज्या देवाने तुम्हाला बोलवलंय तो परमेश्वर जसा पवित्र आहे तसं आम्ही सुद्धा पवित्र जीवन जगलं पाहिजे. त्याचप्रमाणे जसं देवाने आम्हाला पवित्र केलंय. येशू ख्रिस्ताने अनेक दाखले दिले, त्याच्यात एक लग्नाच्या मेजवानीचा एक दृष्टांत प्रभूने सांगितलेला आहे. 22व्या अध्यायामध्ये मत्तयाच्या 1 ते 13 वचनामध्ये पुढे आपण तुम्ही पाहू शकता. एका व्यक्तीच्या मुलाचं लग्न आहे. लग्न, तुम्ही या लग्नाच्या मेजवानीला या. आणि आले, कोण आले? कुणीच नाही आले. ज्यांना बोलवलं त्यापैकी कोणीच आले नाही. ज्याच्या घरी लग्न आहे त्या मालकाला खूप वाईट वाटलं आणि मग त्याने सांगितलं, जा वाटेत, रस्त्यावर, चौकात जे तुम्हाला भेटतील त्यांना घेऊन या. ज्यांना आमंत्रण दिलं ते आले नाही. म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत त्यांना बोलवून आणा. आणि सर्वसाधारण लोकांना ज्यावेळेस बोलवण्यासाठी गेले, पुष्कळ आले. आणि आल्याच्या नंतर एक व्यक्ती तिथं लग्नाचा पोशाख न घालता आला होता. लग्नाचा पोशाख म्हणजे लग्नात जायचं तर लग्नाचा पोशाख घालणं गरजेचं आहे. लग्नात जायचं तर लग्नाचा पोशाख असलं पाहिजे. ज्यावेळी चर्चमध्ये एखादं लग्न असतं, कोणाचं आहे, मुलगी वेडिंग गाऊन घालून येते ना, एकदम तयार होऊन येते का नाही? तुम्ही असे चेहरे केलेत जसं मुलगी घरच्या गाऊनमध्ये येते चर्चला. फरक आहे ना, घरचा गाऊन आणि वेडिंग गाऊनमध्ये फरक आहे की नाही? मग ते घरच्या गाऊनमध्ये मुलगी चालेल का आपल्याला चर्चमध्ये? नाही. वेडिंग गाऊन एक स्पेशल गाऊन आहे, तो घालूनच आला पाहिजे. तसा लग्नाचं मग ती आपली रीत आहे. एक व्यक्ती लग्नाचा पोशाखच घालून नाही आला. 22वा अध्याय 11, 12, 13 पटकन वाचतो, ऐका. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला. तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ह्याचे हातपाय बांधून याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. ह्या लग्नाच्या मेजवानीत सहभागी होण्यासाठी एकच अट आहे, लग्नाचा पोशाख, बाकी काहीच अट नाहीये. हा राजा परात्पर देव आहे. त्याचा पुत्र ज्याचा विवाह होणार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यांना आधी आमंत्रण दिलं ते आले नाहीत ते यहुदी लोक आहेत. आणि ज्यांना चौकातून परराष्ट्रीय लोकांना कुठूनही बोलवलं ते लोक आपण आहोत.
आणि जर आपण परराष्ट्रीय असताना आपल्यावरती देवाने एवढी मोठी कृपा केली आहे, आपली लायकी नसताना देवाने आपल्याला लायक करून त्याच्या राज्यात जर उभं केलंय, तर लग्नाचा पोशाख तर असलाच पाहिजे. आमंत्रित होण्याच्या योग्यतेचे आपण नव्हतो. कान उघडे ठेवून ऐका, आपण काही यहुदी लोक नाहीत. अब्रामाच्या घराण्याला देवाने निवडलं आणि फक्त त्या घराण्याला अधिकार होता की त्यांनी देवाबरोबर त्यांनी एक व्हावं, ख्रिस्ताबरोबर उचललं जावं, मंडळी म्हणून ते सादर केले जावे, हा फक्त अधिकार त्यांना होता. परंतु येशू जगात आला आणि त्याच्या येण्याबद्दल योहान 3:16 मध्ये सांगितलंय, देवाने गॉस्पल लिमिटेड नाहीये प्रियांनो, ते जगासाठी आहे, जगासाठी, पूर्ण विश्वासाठी देवाने जगावर प्रीती केली. आणि एवढी प्रीती केली, एकुलता एक पुत्र दिला. देवाची ही प्रीती, त्या प्रीतीचा आपल्याला अनुभव आला. आपण परराष्ट्रीय असताना आपण देवाची निज प्रजा झालो आहोत. खास लोक, मेजवानीला बोलवण्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी दिव्यदूत पाठवलेत. तुम्हाला ख्रिस्ताचं वचन घेऊन तुमच्यापर्यंत कुणी आला असेल, तो देवाचं आमंत्रण घेऊन आलेला व्यक्ती तुमच्या जीवनासाठी होता. तुमची पावलं ज्यांच्यामुळे चर्चकडे वळाली, त्या लोकांबद्दल देवाला धन्यवाद द्या. कदाचित तुमची आई असेल, कदाचित तुम्ही एक काळ असेल की तुम्ही चर्चकडे येत नसाल, तुमची पावलं इकडे वळत नसतील, देवाला धन्यवाद द्या. कुणीतरी तुम्हाला इन्करेज केलंय. कदाचित तुमच्या घरातलं वातावरण तेवढं छान असेल, सगळे चर्चला जात आहेत आणि त्यांचं पाहून तुम्ही शिकलात, ज्यांच्यामुळे तुम्ही इथं येऊ शकलात, त्या लोकांबद्दल देवाला धन्यवाद. मग आता आपण असे लोक बनूया की ज्यांच्यामुळे अजून इतर लोक प्रभूच्या राज्यात येऊ शकतील. किती देवाची दया की आपण परराष्ट्रीय असताना आपल्याला त्या मेजवानीला येण्याचा परमेश्वराने किती कृपेचा हात दिला. मग त्याच्यातला एकच व्यक्ती होता, पोशाख घातला नव्हता, एकच अगत्य, पोशाख, बाकी काहीच नाही, दुसरं काहीच नकोय. तुम्ही किती शिकलेले आहात महत्वाचं नाही, तुम्ही कसे दिसता महत्वाचं नाही, तुमचं घर कसं आहे, तुम्ही कुठं राहता, तुम्ही काय करता महत्वाचं नाही आहे, फक्त पोशाख. आता पोशाख म्हणजे ह्या बाह्य स्वरूपावरती जाऊ नका. कपडे कसे तो पोशाख नव्हे, पोशाख म्हणजे काय? तारणाचे वस्त्र. कोणीतरी म्हटलं, क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तारणाचे वस्त्र, ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलं जाणं, प्रभू येशूचा स्वीकार करणं आणि त्या तारणात टिकून राहणं. तारणाचे वस्त्र ज्यांनी परिधान केलेले आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. तारणाचे वस्त्र खूप महत्वाचं आहे. आमचा उद्धार होणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्ताला परिधान करणं खूप गरजेचं आहे. येशू जिवंत देव आहे हे समजून उमजून वागणं खूप गरजेचं आहे. बिना तारणाचं कोणीही त्या पंक्तीला बसू शकणार नाही. ज्याचं तारण नाही त्याला उचलून बाहेरच्या अंधारात फेकण्यात येईल, हेच देवाचं पवित्र वचन आहे. आज ती उपस्थिती देवबापाने तुमच्या माझ्या जीवनात दिलेली आहे. देवाचं ते सामर्थ्य त्याने दिलेलं आहे. जुन्या करारात शलमोनाचं मंदिर देवाच्या सामर्थ्याने भरलं होतं. आज तुम्ही देवाचं मंदिर आहे, तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहात. आमेन. शलमोन खूप कसा होता? श्रीमंत होता की गरीब होता? श्रीमंत. इतका श्रीमंत होता. किती बायका होत्या? 1000. पत्नी उपपत्नी कॅल्क्युलेशन 1000. आता काही लोकांनी जर फर्स्ट टाइम ऐकलं असेल, अरे मला एक सांभाळणं कठीण, 1000 बायका. रथांचा व्यापार, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस बायबलमध्ये लिहिलं. खूप रिच होता. आपल्या पुण्यात कसे रस्त्यावर दगड पडलेले असतात, अशी चांदी केली, विपुल चांदी. एक दिवशी असंच घरात बसलो होतो, त्यांनी जे मंदिर बनवलं त्याने किती किक्कार एक काय आपलं किलो कसं आहे वजन, तसं किक्कार त्या काळात होतं. मग त्याने किती किक्कार सोनं लावलं त्या मंदिराला. ते किलोमध्ये मी कन्वर्ट करून चेक करत होतो.
2000 टन पूर्णपणे त्यांनी त्या मंदिराला देऊन टाकलं. एवढं पूर्ण सोन्याने मडवून टाकलं. ते मंदिर एवढं तेजस्वी, इतकं गौरवी होतं ना, आपल्या विचारशक्तीच्या पलीकडे. त्याच्याकडे असलेली सगळी संपत्ती त्या मंदिरासाठी त्याने उत्तमात उत्तम त्याने खर्च केलं. सुंदर मंदिर, भव्य दिव्य त्याने तयार केलं. आणि त्या सगळ्या फायनान्समध्ये शल्मोनाने जो लावला ना फायनान्स, त्याच्यात एक मोठा वाटा कुणाचा होता माहिती आहे? दाविदाचा होता. दाविदाकडे आला कुठून पैसा? दाविदाकडं सगळा पैसा कुठून आला? दावीद युद्धावर जायचा आणि तिकडं जे लुटून आणायचं त्याने ते मंदिरासाठी जपून ठेवलं होतं. किती लोक आमेन म्हणतील? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला नुसतं असं वाटतं की दावीद खूप चांगला योद्धा होता म्हणून युद्धावरती विजयी झाला. नाही, दावीद लढताना मनात विचार करत असेल, हे देवा, तुझं मंदिर मला बांधायचं आहे, यांची सगळी संपत्ती यांना हरवून मला दे, मी तुझं मंदिर उभारायला पैसा देऊन टाकेल. देव म्हटला, घे तुला यश. ज्यांचा इंटरेस्ट देवाच्या राज्यात आहे ना, त्यांना कशाचीच कमी पडत नाही. मी जे बोललो ते परत एकदा बोलतो. ज्यांचा पूर्ण इंटरेस्ट देवाचं राज्य वाढण्यासाठी आहे ना, त्यांना कशाचीच कमी पडत नाही. त्यांच्याकडं भरभरून येतं, इतकं येतं की ते वाटत जातात. त्यांचे कधीच टोपली परत रिकामी होत नाही. त्यांच्या अकाउंट कधीच झिरो बॅलन्सला जात नाही. त्यांच्या खिशातली संपत्ती संपणार नाही, त्यांच्या अकाउंटची संपत्ती संपणार नाही. देव त्यांना अशी बरकत देतो की त्यांची बरकत काही केल्या थांबत नाही. कारण त्यांचं सगळं इंटरेस्ट देवाच्या राज्यात आहे. पूर्ण लक्ष देवाच्या राज्यावर केंद्रित आहे. आमचा एक मित्र होता, आम्ही 3 मित्र होतो, खूप चांगले. तिघांच्या खिशात 100 रुपये असतील तर मी आणि दुसराच खर्च करायचो. तिसरा होता ना, कधी पैसे काढत नव्हता, पण त्याची दर 2-4 दिवसांनी कंप्लेंट असायची. कोणीतरी पाकिट मारलं, छत्री चोरीला गेली, माझं हे हरवलं, काय माहीत नाही, मोबाईल ठेवला होता, दरवाजा थोडा उघडा होता, चालता चालता कुणीतरी उचलून निघून गेलं. त्याचा नेहमी लॉस व्हायचा. जपून ठेवणाऱ्यांचं वाढत नाही, देणाऱ्यांचं वाढत जातं. आता देण्याविषयी संदेश आला तर काय आवाज खोलत जातात काय? ही काय नवीन वेळ नाही माझ्यासाठी, पहिल्यांदा. असो, आता काय सांगणं काम आहे आमचं. शल्मोनाचं मंदिर फार भव्य दिव्य आणि तेजस्वी होतं. खूप सुंदर, खूप सुंदर. देवाची उपस्थिती त्या पवित्र मंदिरात उतरली. पूर्ण पहिले राजे 8वा अध्याय 10 आणि 11 वचन. पहिले राजे 8, 10 आणि 11. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकांना सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. काय उपस्थिती असेल! याजकांना उभं राहता येणं, देवाच्या उपस्थिती, इतकं तेज देवाचं त्या मंदिरामध्ये उतरलं. मग त्या मंदिरात जसं तेज होतं तसं तेज परमेश्वर ह्या मंदिरात द्यायला तयार आहे. तेच तेज शरीररूपी मंदिरात तुम्हाला आणि मला द्यायला देव तयार आहे. प्रकटीकरण 21वा अध्याय 3रं वचन. प्रकटीकरण 21 आणि 3. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. देवाचा मंडप माणसाकडे आता, देवाची उपस्थिती देवबापाने आता आपल्याला दिलेली आहे. जे तेज त्या मंदिरावरती होतं, शल्मोनाच्या, तेच तेज देवबापाने आपल्याला दिलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर मोशेने ते गौरव पाहिलं होतं, त्यांच्याकडे तर जनावरांचं रक्त होतं, आपल्याकडे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. या शेवटच्या दिवसात परमेश्वर मोठ्या आणि महान गोष्टी करणार आहे.
ज्या इतिहासात कधी घडल्या नव्हत्या असे चमत्कार या दिवसात घडतील, अशा सामर्थ्याच्या गोष्टी या दिवसात परमेश्वर करणार आहे. जर ते मंदिर एवढं गौरवी होतं शल्मोनाचं, तुम्ही तर देवाचं चालतं फिरतं मंदिर आहात. तुमचं जीवन एवढं गौरवी परमेश्वर करणार आहे की तुमच्याकडे पाहून लोक देवाची स्तुती आणि आराधना करतील. तुमच्याकडे पाहून लोक म्हणतील की हे जिवंत देवाचे लोक आहेत, हे येशूला मानणारे लोक आहेत, हे प्रार्थना करणारे लोक आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ते जुनं मंदिर जे शल्मोनाचं होतं त्या मंदिरापेक्षा हा दुसरा अध्याय 6 ते 9 वचनामध्ये बायबल सांगतं की त्याच्यापेक्षा आधीच्या मंदिरापेक्षा येणारं गौरव जे आहे ते फार मोठं असणार आहे, फार अद्भुत असणार आहे. पहिले करीन 3 अध्याय 16 आणि 17 वचनं, तुम्ही देवाचे मंदिर आहात. आम्ही कोणाचं मंदिर आहे? देवाचं मंदिर आहे. आमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. देवाचा आत्मा वस्ती करतो. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, ज्या परिवारामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, जर एखाद्या पतीमध्ये देवाचा आत्मा आहे, पत्नीमध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे, ते कधीच भांडणार नाहीत, ते कधीच डिव्होर्स घेणार नाहीत, कारण दोघांनाही एकच आत्मा चालवत आहे. ज्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे तिथे कधीच अडचणी येऊ शकत नाही. ज्या मंडळीतले लोक देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत, सत्यतेने चालतात, त्या मंडळीमध्ये देवाची शांती प्रस्थापित होईल. प्रियांनो, त्या मंडळीमध्ये देवाचं अद्भुत सामर्थ्याचं कार्य परमेश्वर चालवेल. ती देवाची कृपा, ते देवाचं सामर्थ्य आम्ही मागितलं पाहिजे. देवाची उपस्थिती विभिन्न ठिकाणी आपण पाहिली, देवाची उपस्थिती देवाच्या मंदिरात आपण पाहिली. ही आता उपस्थिती आम्हाला आमच्या जीवनात वागवणं गरजेचं आहे. आमच्या बोलण्यातून ख्रिस्त झळकलं पाहिजे. काही लोक बोलायला सुरुवात झाली की क्रिकेटच्या गप्पा, स्टॉक मार्केटमध्ये काय झालं त्यांना माहिती, योहान 3:16 पाठ नाही अजून. देवाविषयीच्या गोष्टी बोलण्यासाठी लोक कंटाळा करतात. जे लोक पुण्याच्या रस्त्यांवरती घाई गडबड करतात, कुठं चाललं रे बाबा एवढे घाई घाई, पिक्चर आहे, 12चा शो आहे, पहिले 10 मिनिटं जरी गेले तर काहीच समजणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी 12ला तिथं हजर पाहिजे. आणि चर्चला तिथं काय नाही, कधी गेलं तर चालतं. चर्चला येण्यासाठी ज्या वेळेस आपण विलंब लावतो त्यावेळेस आपली सिन्सिरिटी कळते. ज्या लोकांना परमेश्वर प्राप्तीचा ध्यास आहे, ज्यांना परमेश्वराबद्दल प्रेम आहे, चर्चच्या टायमिंगच्या आधीच ते जाऊन बसतील. देवाबद्दलची उत्कंठा आपली ह्या दिवसात वाढली पाहिजे. आपण शेवटच्या काळात आहोत, देवाबद्दलची उत्कंठा वाढली पाहिजे. प्रभूसाठी आम्ही नेहमी तयार आणि तत्पर असलं पाहिजे. देवाच्या राज्यासाठी आम्ही तयार आणि तत्पर राहिलं पाहिजे. मंडळीची सेवाच हीच देवाची सेवा आहे. पटतंय का नाही पटत आहे? मंडळीची सेवा हीच देवाची सेवा आहे. सेवेचा अर्थ काय? काही तर भटकते आत्मा आहेत, बोलू का नको बोलू? हे बात आहे, तुमची परवानगी तर बोलायला काय हरकत नाही. भटकते आत्मा म्हणजे ह्या चर्चमधून त्या चर्चमध्ये, ही मीटिंग झाली का ती मीटिंग, याला सेवा म्हणत नाहीत. कॉन्फरन्सवर कॉन्फरन्स, मीटिंगवर मीटिंग, मी इकडं गेलो, मी तिकडं गेलो, मी फक्त मीटिंग अटेंड करत फिरलो, सेवा म्हणत नाहीत. आत्मिक जिंकणं ही सेवा आहे. मंडळीची सेवा ही सेवा आहे. लोकांसाठी कष्ट करा, लोकांना देवाच्या राज्यात घेऊन या, या मंदिराची काळजी घ्या, ही देवाची सेवा आहे. येशू ख्रिस्ताचं शरीर वधस्तंभावर छिन्न विछिन्न झालं, 39 फटके छिन्न विछिन्न झालं. पुनरुत्थानानंतर त्याचं शरीर बरं झालं का? नाही, कारण त्याने काय म्हटलं थोमाला, बरोबर की नाही? म्हणजे त्याच्या जखमा बऱ्या झाल्या, बिब्लिकल आहे, मी काय बाहेरचं बोलत नाही. मग त्यानंतर ख्रिस्ताला नवीन शरीर मिळालं पाहिजे. मग ते शरीर कसं मिळणार? मग देवबापाने योजना केली, ख्रिस्ता तू मस्तक हो, तुझं शरीर तुझी मंडळी.
आपण कोण आहेत? हॅलो, माईक चेक. आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. ज्या वेळेस मी मंडळीची सेवा करतो, मी ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करतो. आणि जर ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करतो, हीच ख्रिस्ताची सेवा आहे. मंडळीची सेवा हीच देवाची सेवा आहे प्रियांनो. काही लोक चर्चला येतात, उठतात, निघून जातात. मंडळीची सेवा नाही. काहीतरी आमचा सहभाग पाहिजे. चर्च सुटल्यानंतर विचारायचं, पाळक साहेब मी काय करू शकतो देवाच्या राज्यासाठी? छोटासा का होईना काहीतरी सहभाग घ्या. बऱ्याच लोकांना वाटतं चर्च कमिटी म्हणजे सगळं काही. चूक. आपण सगळे मिळून मंडळी आहोत. प्रकटीकरणात ज्या 7 मंडळ्या दिलेल्या आहेत, प्रत्येक मंडळीला संदेश देताना पहिल्या वाक्यात म्हटलंय, मंडळीच्या दूताला लिही. मंडळीचे दूत कोण आहेत? पाळक. मंडळीचे दूत कोण आहेत? पाळक. आणि काही मंडळीमध्ये देवदूतालाच किंमत नाही. आपल्या पाळकाचा सन्मान ठेवा. पाळकांना डावलू नका, त्यांना विश्वासात घ्या. प्रेज लॉर्ड. ज्या वेळेस आपण देवाच्या सेवकांना सन्मान देतो, त्यांच्याशी प्रीतीने वागतो, आपले आशीर्वाद मोकळे होतात प्रियांनो. ज्यावेळेस आपण देवाच्या सेवकांच्या विरुद्ध बोलतो, किंवा आपण सेवकांच्या पण कधी चुका होऊ शकतात, मी नाही म्हणत नाही. आणि कसं असतं की आता पाळक देव नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. पाळक साहेब आमच्या घरी वाढदिवसही या, पाळक साहेब तिथं फ्युनरल आहे त्याच दिवशी तिकडे गेले, लोक नाराज होतात, तुम्ही आले नाही आमच्याकडं. एक पाळक एका वेळेत 4 ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळं मंडळीने खूप समजूतदार रीतीनं वागलं पाहिजे. परमेश्वराने मंडळीसाठी दूत ठेवलेले आहेत, वडीलजन ठेवलेले आहेत मंडळीमध्ये. आणि वडीलजन जे आहेत त्यांना देव ज्या गोष्टी प्रकट करतो, किंवा ज्या मंडळीसाठी भावी योजना त्यांनी आखलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मंडळीने फार हिमतीने, धिटाईने उभं राहिलं पाहिजे. आमेन. मंडळीमध्ये ऐक्य असलं पाहिजे, पाळकाचा सन्मान केला पाहिजे. आणि जे आपल्या चर्चमध्ये जे लोक काही योजना तयार करतात, त्या योजना मंडळीच्या हिताच्या जर आहेत, तर मंडळीने त्या गोष्टीसाठी एकदम मनापासून परिश्रम केले पाहिजे. नेहम्याच्या काळात यरूशलेमेचे कोट कोसळलेल्या स्थितीत होते. मग आता हे बांधायचे कसे? नेहम्या एकटा बांधू शकणार आहे का? नाही. नेहम्याने काय केलं? लोकांना सांगितलं, तुम्ही जिथं राहता त्याच्या समोर जाऊन तिथली भिंत बांधून टाका. किती सोपं आहे. सगळ्या बांधू नका तुम्ही. तुम्ही जिथं राहता, तुम्ही घेरलंय ना सगळ्या जागेला, तुमच्या समोरची भिंत बांधा. बस माझ्या समोरची मी बांधली, माझं काम संपलं. बाजूच्याने बांधली, त्याच्या बाजूच्याने बांधली, असे करून सगळे पडलेले कोट उभे राहिले. मंडळी ज्यावेळेस एकत्रित रीतीनं उभी राहील, देवाच्या गौरवासाठी मंडळीचे कोट परत एकदा नव्याने उभे राहतील. आमेन. हालेलुया. बंद पडलेली कामं परत एकदा चालू होतील. देवाच्या आशीर्वादाचं मोठं गौरव मंडळीत प्रकट होईल. आमेन. देवाची पवित्र उपस्थिती पुरातन काळात कुठं कुठं होती, कुठे कुठे गेला. कोशाने फक्त चांगल्या गोष्टी केल्या नाहीत, त्या कोशामुळे काही लोकांच्या जीवनात संकट आले, कोणी वान झालं, कोणाला आजार आले. काय काय घडलं? का? कारण की ते पापात असताना ती देवाची उपस्थिती त्यांनी घेतली. आज आम्हाला देवाची उपस्थिती हवी आहे, पण आधी येशूच्या रक्ताने धुतलं जाणं गरजेचं आहे. आधी स्वतःला प्रभूच्या रक्ताने शुद्ध करणं आणि देवाची उपस्थिती आपल्या जीवनात मागणं गरजेचं आहे. आज ह्या मंदिरात ते गौरव परत एकदा येण्यासाठी तयार आहे. शल्मोनाचं गौरव परत एकदा इथं. तुम्ही तयार आहेत का चर्च? तेच गौरव, तेच सामर्थ्य, ती देवाची उपस्थिती. आणि अशी उपस्थिती, एखादा आजारी जरी रविवारी भक्तीला जर तिकडून आला ना, आत येऊन बसला, तो येऊन पुढे साक्ष देईल, माहित नाही मी आजारी होतो, चर्चमध्ये आलो, देवाने मला बरं केलं. तो बेतसदा तळ्यावरती किती वर्ष होता तो? 38 वर्ष. आता प्रभू आलाय. तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो म्हणतो माझा कोणी माणूस नाही. म्हणजे अजूनही नजर पाण्यावरच आहे त्याची.
देवदूत येईल. अरे देवदूत नाही, देवदूताला पाठवणारा तुझ्या बाजूला उभा आहे. देवदूतांना निर्माण करणारा तुझ्या बाजूला आहे. तुझा उत्पन्न करता, तुला बनवणारा देव तुझ्या बाजूला आहे. साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. पाण्याकडची नजर हटव रे बाबा आणि येशूकडे लावता. प्रभूची उपस्थिती, प्रभू स्वतः तिथं आला. त्याला काय, त्या सगळ्या 5 पडव्यातल्या लोकांना त्यांनी पूर्ण बरं करून टाकलं. देवाची उपस्थिती महान कामं करणारी. आणि जेव्हा देवाची उपस्थिती येते, त्याचं पावित्र्य उतरून येतं, त्याचं सामर्थ्य येतं, अशक्य गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होते. आज आपल्या मंडळीसमोर खूप चॅलेंजेस असतील, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये यशप्राप्ती होण्यासाठी आम्हाला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. देवाच्या असीम सामर्थ्याची आपल्याला गरज आहे. मग आज आपण हा वेळ घेऊया आणि देवाकडे एक प्रार्थना करूया की परमेश्वरा, तुझी उपस्थिती जी आता आम्ही वचनातून वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली, ती उपस्थिती आज आमच्या या मंदिरावरती अशी उतरून येऊ दे की इथं तुझा गौरव होऊ दे. जे लोक चर्चपासून, मंडळीपासून दुरावलेले आहेत, त्यांची पावलं परत एकदा तुझ्या भावनाकडे वळू दे. जे लोक दूर गेलेत ते परत इथं येऊ दे. तुझं मोठं महान गौरव आमच्या मंडळीमध्ये प्रकट कर. आमेन.